थोड्या वेगळ्या पद्धतीने मी आज बीटरूट पराठा बनवलेला आहे. माझ्या मुलीला हा पराठा फार आवडतो, म्हणून मी नेहमी बनवत असते. चला रेसिपीसुद्धा शेअर करते तुमच्याबरोबर. तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चम्मच रवा टाकायचा, 2 चम्मच बेसन टाकूया आणि 2 चम्मच दही टाकायचं. सुंदर कलर येण्यासाठी इथे मी किसलेलं बीट टाकलेलं आहे. पाणी टाकूया आणि मिक्सरमध्ये फिरवून स्मूथ बॅटर तयार करायचं. आता हे बॅटर आपण एखाद्या बाउलमध्ये काढूया. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक 5 मिनिटं साईडला ठेवूया. मिक्सरच्या भांड्यात 1 चम्मच शेंगदाणे, थोडीशी हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडीशी साखर, चवीपुरतं मीठ आणि दही टाकूया. थोडंसं पाणी टाकायचं आणि आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. लगेच तडकासुद्धा देऊया. तर इथे तेल टाकून त्यात जिरा मोहरी टाकायचं आणि तयार केलेली चटणी टाकूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता आपली चटणीसुद्धा तयार झाली. लगेच आपण याचे पराठे बनवून घेऊया. तर एकदा तुम्ही अशा पद्धतीने पराठे नक्की बनवून बघा. बॅटर आपल्याला तव्यावर छान स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि अलटून पलटून दोन्ही साईडने आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. भरपूर तूप लावायचं म्हणजे हे खूप सॉफ्ट राहतं.